हा चालू झालेला आहे. बघू शकता तुम्ही सकाळी कसल्या प्रकारे दूध वगैरे स्त्रिया काढत होत्यात आणि इथे शंकू वाजवून हे बघा विणकाम कसं व्हायचं पहिले. हे बघा आतमध्ये गायी वगैरे बांधलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कोठा कसल्या प्रकारे आहेत. हे बघा दुकान किराणा दुकान कशी राहायची पहिले. हे बघा कसं हे जे असे हात वगैरे दाखवताय ना हे म्हणायचं म्हणजे बाय बाय करत आहे. हे जे पाटील आहेत यांची मुलगी कदाचित लग्न झालेलं आहे तिचं आणि ती नवऱ्याच्या घरी जात आहे. हे अशा प्रकारे दृश्य दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर जे काही पाठवतो आपण शिदोरी घेऊन सुद्धा एक माणूस त्यांच्या मागे आहे. हे बघू शकता कशा प्रकारे त्यांनी एकदम सुंदर प्रकारे त्यांनी सगळं गाडी बैल वगैरे सगळं बनवलेलं आहे. जबरदस्त. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे वडिलांची सेवा करतात. जुने लोक करत होते अशा पद्धतीने. हो खूप छान माहिती आहे. राम राम. हे बघू शकता तुम्ही इथे सोनाराची दुकान आहे. ही सोनाराची दुकान आहे. इथे सोनं घडवतो आणि विकायचा. हे बघू शकता तुम्ही घरामधले प्रत्येक घरातले दृश्य कसे चालायचे कसे व्हायचे सगळं दाखवत होते मी. एकदम जबरदस्त पद्धतीने सकाळी पाणी कशा पद्धतीने भरायचेत लोक बघा. ही लेडीज किती सुंदर आहे. सुंदर अशी प्रतिमा तयार केलेली त्यांची. खूप जबरदस्त असा वातावरण तयार करून घेतलेलं आहे त्यांनी. हे बघा पहिले जे तमाशा व्हायचा ह्या पद्धतीने व्हायचा आणि महाज जसा घोड्याला हे करायचा शिकवायचा त्या पद्धतीने. हे फुगडीचं दृश्य बघू शकता तुम्ही. फुगडीचे हे पाटील चाललेत गायला घेऊन वस्त्राला कोकराला. हे बघा किती सुंदर प्रकारे हनुमानाचं असं त्यांनी बनवलेलं आहे. हे आहे तुळशी विंद्रावन. आता वाड्यामध्ये आपण एंटर झालेलो आहे. जुन्या पद्धतीचा वाडा कसा राहायचा. या साईडला बैल बांधायचे, या साईडला तात्या बसायचे, या साईडला काकू काम करायच्या आणि या साईडला आजी दळण दळायच्या. इकडून बघू शकता तुम्ही आता पोळा येणार आहेत. आपला बैल पोळा त्याच्यासाठी तयारी चालू आहे इथे. आणि इथे बघू शकता तुम्ही शेण वगैरे सगळं कसं घेऊन चालले आमचे पिंट्या भाऊ. हे बघा किती सुंदर अशा गायी आहेत तिथे गौमाता. इथे लहान बाळाला झोपू घालण्याचे चालू आहे. हे बघू शकता तुम्ही पाटलाची घरं या पद्धतीने राहायची. आणि इथे देवघर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे बनवलेले आहे. आमचे दादा पूजा करू लागलेत आणि इथून वरती जाण्याचा मार्ग होता पण प्रवेश बंद केलेले आहेत त्यांनी. इथे बघू शकता तुम्ही किचन घर किती जबरदस्त असं बनवलेलं आहे. मांजर वगैरे सगळं काही गोष्टी. आणि हे बघू शकता तुम्ही. हे बघा ताक कशा पद्धतीने जुन्या पद्धतीने बनवायचे. ताक उसळत होते. चला पुढे आता पुढे दाखवतो मी तुम्हाला. चला ए ब्राह्मण आले चला. चाल रे सुलतान्या चाल ना. चालू आहे. हे पाहू शकता तुम्ही ब्राह्मण साहेब घामा झोपे झालेले आहेत. आम्ही कॅमेरामॅन घामा घुम झालेलो आहे. हे किशोर भाऊ वागले समोर होते. हे बघा हे यांच्या मैत्रिणीला बोलताय पण आम्ही त्यांना डिस्टर्ब केलं. चला मित्रांनो चला सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. आता बाहेर जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे त्यांनी. निघा म्हणून इथून. ही तर काही घ्यायचं का कोणाला. अशा प्रकारची दुकानं आहे इथे.
बघू शकता तुम्ही. मध्ये संपूर्ण जे आहे सुविधा केलेली हा मध्ये पूर्ण सुविधा केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जेवणाची किचनची सोय आहे. व हे बघू शकता तुम्ही जुन्या पद्धतीचे कसे ग्राउंड राहायचं त्या पद्धतीचं ग्राउंड आहे. हे बघा आपण आता बाहेर आलेलो आहे. या प्रकारे आपण भूत बंगल्याकडे चाललो आहे. आता आपण जाणार आहोत भूत बंगला. सगळ्यात भयानक असा भूत बंगला आणि त्यात 2-3 चुडेल बी आहे. पण मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ब्राह्मणी साहेबाला त्याच्याकडे दाखवणार आहे. सर कुठे चाललो? भूत बंगला. मला वाटलं ते नाही सर असं बोलू नका व्हिडिओ मध्ये. सर मी हे बघा भूत बंगला. आप शब्द जर बोललो असेल तर माफी मागतो. नाही माफी नका मागू. इथे ह्या पद्धतीचे हे तयार केले जातात. 7D सिनेमा, भूत बंगला आणि तारांगण. काय तिकीट आहे का? इथे दाखवल्याप्रमाणे हे बघा भूत बंगला तिकीट 50 रुपये, 70 तिकीट 100 रुपये आणि 70 तिकीट 100 रुपये. काय ब्लूज बंगला ती 70 आहे. वरचा आहे ते आरसा मल आहे, मायामल संपूर्ण आरसा आहे. त्यामुळे आपलं प्रत्येक छोटं मोठं सगळं तिथे दिसणार. इकडे काय समोर या साईडला ती 70 आहे. काय 70 मध्ये एक स्क्रीन स्टेटर मध्ये स्क्रीन असते, तशी मोठी स्क्रीन आहे. तो एक गेम असतो, चेअर मध्ये बसायचा आणि तो खेळायचा. त्याचं मी तिकीट पडावं. त्याचं 100 रुपये. तुम्हाला बघायचं असेल ते बघू शकता. ते जरासा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे ते बंद आहे. भूत बंगला थोडं सर नको नाही याच्यातून राऊंड मारायचा का असा रिटर्न जायचं. हे राऊंड मारायच्या नंतर ना तुम्हाला पाहणं असेल तर पाहू शकता बघ. इकडूनच एक्झिट असं आता. नाही इकडूनच एक्झिट वाटतं. बाहेर जाण्याचा रस्ता इकडं का मायामल. हा मायामल. म्युझियम बघितलं समोर आहे. आईस्क्रीम दिसतं ना समोर, गुलाबीच्या साईडला मायामल आहे. चला मित्रांनो काही गोष्टी आपण हे करू शकतो कारण की इथं तिकीट असल्यामुळे आणि आम्ही जास्त जण असल्यामुळे आम्ही